नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी होत असून प्रभाग क्रमांक 1 येथे भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांचा प्रचाराचा वेग वाढला। प्रभाग 1 परिसरातील आकाश पेट्रोल पंप, सावरकर गार्डन, गीतानगर, स्नेहानगर, वृंदावन नगर, हरिहर नगर, फिटनेस सोसायटी, गुलमोहर नगर इत्यादी भागात प्रभागातील नागरिकांचा भारतीय जनता पक्षाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे। मुख्यमंत्री स्वायत्त निधीतून नागरिकांच्या आरोग्यांवर अधिक भर देण्यात आला असून आरोग्य चांगले असेल तर प्रभागाचा विकास। प्रभाग 1 मधील व्यापारी वर्ग देखील हा भयमुक्त असून व्यापारी वर्ग हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पक्षाला प्रभागातील मतदार राजांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे। याच विश्वासावर विजय देखील निश्चित आहे, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी दिला आहे। या प्रसंगी प्रभाग क्रमांक 1 चे रुपाली स्वप्नील ननावरे, रंजना पोपटराव भानसी, दीपाली गणेश गीते, अरुण बाबूराव पवार या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसह मेघराज धात्रक, शशिकांत राजपूत, रवींद्र भदाने, दिलीप चापटे, सचिन वाकोडे यांच्यासह प्रभागातील महिला आणि व्यापारी वर्ग प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते। लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि लक्ष्मीचं प्रतीक म्हणजेच कमळ। कमळाला आपण मत देण्याचे कारण असे आहे की ही चार व्यक्ती आजपर्यंत जेवढी कामं केली त्यांनी ही पूर्ण जेवढं आश्वासन दिलं तेवढं ते काम त्यांनी पूर्णत्वाला नेलेलं आहे आणि आजही त्यांनी तेच पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे। आणि हे चार व्यक्ती म्हणजे आपले ब्रह्मा विष्णू महेश ज्या पद्धतीने असतात त्याच पद्धतीने हे आहेत। आणि आम्ही या ब्रह्मा विष्णू महेशाच्या या धर्तीवर जसं आपण जन्म घेतल्यावर आपण इथे तो आपला पालन करता पोषण करता असतो, तसा भाजप हा जर भाजप नसेल तर खरंच सगळे अन्न वस्त्र निवाऱ्यापासून वंचित राहतील, आरोग्य चांगलं राहणार नाही। आपल्याला कोरोनामध्ये भाजपाने एवढी मदत केलेली आहे ते आपण विसरता कामा नये। आणि आपल्या जे काही मुलांच्या एज्युकेशनसाठी प्रयत्न करतात मोदी सर, फडणवीस सर हे भाजपचे एवढे मोठे नेते आणि त्यांच्या याच्याखाली अनुषंगाखाली आपण त्यांच्यासोबत आहे, हे माझं खूप भाग्य आहे। आणि थँक्यू भाजप, थँक्यू। आणि ही सर्व जी व्यक्ती आज उभे आहेत त्यांना बहुमताने विजयी करणे हे आपलं कर्तव्य आहे असं मला गृहीत करायचं। मी आहे सरला मोरे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये चारही उमेदवार आम्ही त्यांच्याबरोबर प्रचार करीत आहेत। भानसी मॅडम, पवार साहेब यांचे आधीपासून काम खूप सुंदर आहे, त्याबद्दल काही वादच नाही। आणि याच्या पुढे सुद्धा चारही उमेदवार बरोबरीने सर्व कामं व्यवस्थित करतील ही आम्हाला सर्व जनतेला आश्वासन आहे, विश्वास आहे। प्रभाग क्रमांक 1 आणि ही जी निवडणूक आहे त्याच्यासाठी आतापर्यंत मागच्या 10 वर्षात जो बदल झाला आमच्या प्रभागात, जे रस्ते म्हणा किंवा जी डेव्हलपमेंट आम्ही पाहतोय किंवा ज्या प्रकारचे वेगवेगळे शोरूम्स येतात आहे किंवा मोठ्या मोठ्या सुविधा येतात आहे, ह्या सगळ्यांसाठी जे आतापर्यंत काम केलेलं आहे पवार साहेबांनी, मानसी मॅडमनी, तर ते तर चांगलं आहेच। प्लस आता ज्या गीतेताई आहेत आणि ननावरेताई आहेत तर त्या नवीन जोशाने काम करतील, असं हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे प्रभाग क्रमांक 1चं। आणि त्याच्यामुळे मला वाटतं की कमळला एकदम बरोबर पॅनल आहे त्यांचं आणि तेच निवडून यावं। माननीय पंतप्रधान योजनेमधले जे आरोग्यासाठी असतात, जे निधी मिळते त्याच्यासाठी महत्त्वाचं प्रभागासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी त्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणं। कारण आता जनतेला आरोग्याच्या काही अशा गोष्टी आहेत का 1.5 लाख 2-2.5 लाख होतात, पण आता त्यानंतर जास्तीत जास्त त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही निश्चितपणे प्रभागात प्रयत्न करणार आहोत का प्रभागाला जास्तीत जास्त त्याचा कसा फायदा होईल। या ठिकाणी आमच्या याच्यामध्ये स्वप्नील ननावरे, त्यांच्या मिसेस रुपाली ननावरे यांनी पण उमेदवारी घेतली। स्वप्नील हा केंद्राच्या राज्याच्या आरोग्याच्या कमिटीवर आहे, त्याचा पण आम्हाला जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे। टॉप न्यूज साठी सचिन गायकवाड, नाशिक।